अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीने बोलते। त्यांना 30 ते 35 कोटी दिले, विधानसभेत घमासान। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आज विधानसभेत राज्य सरकारवर अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत। मुंबई महापालिका स्वायत्त राहिलेली नाही, काही नेते मंडळी आपल्या मित्रांच्या फायद्यासाठी टेंडरवर टेंडर काढत आहेत, असा गंभीर आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे। 293 प्रस्तावाच्या अन्वये सत्ताधाऱ्यांनी मुंबईचा प्रस्ताव आणला आहे, त्यावर बोलण्यासाठी मी उभी आहे। आमदार आशिष शेलार यांनी भाषण केलं, त्यांच्या भाषणावेळी मी सुद्धा काही पॉईंट्स लिहिले आहेत आणि त्यांनी बोलताना जे खोकलंय त्यावरही मला बोलायचं आहे, कारण मुंबई जवळपास किती टक्के लोक खोकतात याचंही सर्वेक्षण व्हायला हवं। या सगळ्यावर श्वेतपत्रिका काढतात, तसं मुंबईच्या प्रदूषणावरही श्वेतपत्रिका काढली पाहिजे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या। मी आशिष शेलार यांचं भाषण ऐकत होते, त्यावेळी त्यांनी प्रत्येक गोष्टी श्वेतपत्रिका मांडली पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली आहे। ठीक आहे, त्यांनी सांगितलं की 25 वर्ष कोण महापौर होतं, कोण स्टँडिंग कमिटीमध्ये चेअरमन होतं, पण त्यांनी हे सुद्धा मान्य केलं असतं तर मला समाधान वाटलं असतं की आम्ही पण त्या सरकारमध्ये सहभागी होतो। मुंबई महापालिकेत आम्ही सुद्धा सत्तेत होतो, उपमहापौर पद होतं, त्यांनी ते मान्य केलं नाही, आम्ही नव्हतो, आम्ही विरोधात होतो, असा टोला वर्षा गायकवाड यांनी लगावला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये बघितलं, मागच्या वेळेचं जे बजेट आलं त्यावेळेला मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुखसुविधाच्या विकासासाठी 2000 कोटी। त्या व्यतिरिक्त मला सांगायला पाहिजे की आता मुंबई महानगरपालिकेचं बजेट आलं, त्याच्यामध्ये 1000 कोटी हे काही शीर्षक न देता ठेवले गेले। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता हे कशासाठी ठेवायचे माहितीये का अध्यक्ष महोदय? आमच्याकडचे आमदार असतील बीजेपी आणि एकनाथ शिंदे ग्रुपजींचे, त्यांना 30-30, 35-35 करोड द्यायचे, जबाबदारीने बोलते अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काही आमदारांना ते एका दिवसात पैसे मिळाले। आमच्यामधले काही माजी नगरसेवक खरेदी करून घ्यायचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, आणि त्यांना 7-7 दिवसामध्ये निधी द्यायचे सन्माननीय अध्यक्ष महोदय। सन्माननीय अध्यक्ष, विकास कामात लोकप्रतिनिधी दिलं पाहिजे। मला या देशाच्या इतिहासामध्ये सांगावं लागेल सन्माननीय अध्यक्ष महोदय की तुम्ही विसरू नका, सत्ता येते आणि सत्ता जाते। कोणी ताम्रपत्र घेऊन आलेलं नाही आयुष्यभर सत्ता घेऊन राहण्याचं। सत्ता आज तिकडे तर सत्ता उद्या आमच्याकडे पण येईल, पण सन्माननीय अध्यक्ष महोदय तुम्ही आमचे कस्टोडियन आहात। अध्यक्ष महोदय तुम्ही आमचे कस्टोडियन आहात। सन्माननीय अध्यक्ष महोदय, आम्ही पण लोकप्रतिनिधी आहोत ना, आम्ही त्यांच्या आधी कामं दिली होती। मी फेब्रुवारी मार्च मध्ये कामं दिली होती, मला मिळाली नाही। माझ्याकडच्या माणसाला ऑक्टोबर मध्ये सेम कामाला पैसे मिळाले। जेव्हा ते 2 वर्ष नगरसेवक नाहीये, 2 वर्ष तुम्ही इलेक्शन घेत नाहीयेत, त्या ठिकाणी इलेक्शन घेत नाहीयेत, नगरसेवक नाहीयेत, आणि अशा वेळेला त्यांना घ्यायचं आणि त्यांना निधी द्यायचं, तपासून घ्यायचं उत्तर तुम्ही नाही देऊ शकत हो। तुम्ही खाली बसून बोलण्याची सवय सोडून द्या। नाही आता नाही अध्यक्ष महोदय, अशी हरकत मी उचलली नाही त्यांच्या भाषणाच्या वेळेला। हे अध्यक्ष महोदय माझ्या भाषणाला डिस्टर्ब करण्याचं काम केलं। अध्यक्ष महोदय, मी आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही बोललात की मध्ये अडथळा आणू नये। मला प्रश्न तोच आहे, ही नाही महाराष्ट्रातल्या जनतेने पण बघावं। हे महाराष्ट्रातली जनता बघते सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुंबईची जनता बघते। अध्यक्ष महोदय, त्यांनी काय हरकत आहे की त्या सुद्धा म्हणाला, आणि आपण त्या स्थानावर बसला, मी आपल्यावर हेतू आरोप करू शकत नाही। तुम्ही मला पॉइंट ऑफ ऑर्डर दिला, ती अडथळा कसा असू शकतो? अडथळा शब्द काढा। मी मला पॉइंट ऑफ ऑर्डर दिला, मी तुम्हाला सांगितलंय पुढचे सदस्य आहेत, पुढे कुणी अडथळे आणू नयेत यासाठी मी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।